नागपुर पुलिस द्वारा ऑपरेशन थंडर 2.0 के तहत मादक पदार्थों के खिलाफ बड़ी कार्रवाई की गई है। कपिलनगर पुलिस थाना अंतर्गत एनडीपीएस पथक ने एमडी ड्रग तस्करी के मामले में एक आरोपी को गिरफ्तार किया है। सूत्रों के अनुसार कामगार नगर स्थित उर्दू शाला परिसर में गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने छापेमारी की। इस कार्रवाई में आरोपी मोहम्मद सलमान अंसारी उम्र 26 वर्ष को गिरफ्तार किया गया। आरोपी के कब्जे से 5.63 ग्राम एमडी ड्रग्स, जिसकी कीमत लगभग 56,300 रुपए बताई जा रही है। साथ ही एक कीपैड मोबाइल फोन भी जब्त किया गया है। इस मामले में एक अन्य आरोपी फैजान अहमद फरार है, जिसकी तलाश जारी है। पुलिस ने एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। जय हिंद। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशान्वये आणि यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे। ऑपरेशन थंडर मध्ये आपण एनडीपीएस ची कारवाई जसे एमडी असतील, गांजा असतील आणि अन्य नशीले पदार्थ आहेत त्यांच्या विरुद्ध विक्री करणारे, सेवन करणारे यांच्या विरुद्ध आपण कठोर कारवाई करीत आहोत। काल आम्हाला एक माहिती मिळाली होती की कामगार नगरचे जे ग्राउंड आहे तिथे दोन इसम एमडी विक्री करता येणार आहेत। त्यावरून आमच्या डीबी टीमने सापळा रचला आणि त्या ठिकाणी दोन इसम आले। त्यांना आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून एक पळाला आणि जो ताब्यात मिळाला त्याचं नाव आहे मोहम्मद सलमान अंसारी, वय 26 वर्ष, राहणार एसआरए कॉलनी उपलवाडी। त्याला पकडले असताना त्याला चेक केले तर त्याच्या ताब्यातून आम्हाला एकूण 5.63 ग्राम एमडी मिळाली आणि त्याचा एक मोबाईल, असं एकूण 57,300 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि काल गुन्हा दाखल करून आज मान्य कोर्टासमक्ष त्याला पेश करणार आहोत। यात जो पळालेला आरोपी आहे तो आहे फैजान अहमद समीर अहमद, हा आहे कामगार नगरचा। याला पण आम्ही शोध घेत आहोत आणि आज मान्य कोर्टासमोर पेश केल्यानंतर पीसीआर मध्ये सदरचा जो एमडी पदार्थ आहे यांनी कुठून आणला होता आणि कोणाला विक्री करणार होता आणि याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस हे आम्ही तपासणार आहोत।